मित्रांनो, आपल्या जीवनाची जबाबदारी आपण कशी घेतली पाहिजे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे किंवा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा एखादी घटना किंवा एखादा प्रसंग घडतो तेव्हा ती परिस्थिती, ती घटना तुमच्यावर प्रभावी होते की तुम्ही त्या घटनेवर प्रभावी होता याबद्दल आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. म्हणजेच बऱ्याच लोकांचं कशी परिस्थिती असते की परिस्थिती त्यांना जशा पद्धतीने ढकलत राहते तसे ते त्या परिस्थितीला पूर्णपणे हवालदिल होतात आणि काही लोक वेगळ्या मानसिक असतात जे परिस्थितीचा पूर्णपणे सामना करतात आणि स्वतःच्या विचारानुसार, स्वतःचे तत्व आणि मूल्य याच्यानुसार ते त्या गोष्टीचा सामना करतात. तर आपण या दोन गटापैकी पहिल्या गटामध्ये येतो की दुसऱ्या गटामध्ये याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे जीवनानुभव आणि विषय घेऊन मी आपल्या समोर येत असतो. तर चला सुरुवात करूया. आपल्या जीवनाची जबाबदारी कशा पद्धतीने घेतली पाहिजे या संबंधित काही छोट्या छोट्या गोष्टी आणि त्याचा निष्कर्ष. प्रागच्या माझ्या पहिल्या भेटी दरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. माझ्या मित्रांच्या गटासह हॉटेलच्या खोलीत अडकून आम्ही वेळ घालवण्यासाठी किस्से सांगू लागलो. त्यापैकी बहुतेक मजेदार आणि मनोरंजक होते, पण कुठेही नाही एका मुलाने आम्हाला ही कथा सांगितल्यावर सर्वांचा मूड हा गेला. तर तो त्याच्या शेजारचा एक माणूस ओळखत होता ज्याचे नाव जॉनी. तो नेहमी लाजाळू होता. जॉनी जास्त बाहेर जात नसे, दिवसभर आतच राहायचा आणि त्याच्या शाळेच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करायचा. हायस्कूलच्या शेवटी तो वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून डॉक्टर बनला होता. सगळ्यांना त्यांच्यापासून खूपच अपेक्षा होत्या, आशा होत्या. त्याच्या 18व्या वाढदिवशी त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. चल मित्रा, तू इतके दिवस खूप मेहनत करतो आहेस, फक्त एका रात्रीसाठी सोडण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला अनिच्छेने जॉनीने शेवटी होकार दिला. शेवटी त्याला कंटाळवाणा पुस्तकी किडा व्हायचं नव्हतं. पार्टी करण्यापेक्षा त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. ही टोळी शहरामधील एका बारमध्ये गेली जिथे जॉनीने कबूल केले की त्याने कधीही दारू पिण्याचा प्रयत्न केलेला नाही. सगळ्यांना धक्का बसला, पण क्षणभरच 10 सेकंदानंतर त्याचे मित्र टेबलसाठी एक फेरी ऑर्डर करत होते. हार्डकोर काही नाही, फक्त बियर. शेवटी जर त्याला पिण्याची सवय नसेल तर जड दारू त्याच्यासाठी खूप जास्त असेल. सुरुवातीला आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणे त्याला चवीबद्दल किळस आली, पण सुमारे 2 बियर जॉनी मूडमध्ये आला होता. तो आरामशीर होता, विनोद करत होता आणि त्याच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवत होता. या मुलाबद्दल धन्यवाद. मला खरोखरच याची गरज होती. कसा तरी घरी आला. आयुष्यात पहिल्यांदा तो नशेत होता. तो त्याच्या पाठीवर झोपला. छत एखाद्या लॉन्ड्रोमॅट प्रमाणे फिरत होता आणि हसला. त्याला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. जेव्हा त्याची आई खोलीत गेली तेव्हा तिला एक विशेष प्रकारचा वेदना जाणवला. ज्याला माहित आहे की तिने आपले मूल गमावले आहे. वर पाहता रात्री कधीतरी जॉनीला उलट्या झाल्या, कारण तो मद्यधुंद अवस्थेत होता. तो त्याच्या पाठीवर पडलेला असल्याने त्याने स्वतःच्या उलट्या गुदमरल्या आणि सूर्योदयापूर्वी त्याचा मृत्यू झाला. आमच्या ग्रुपमधले सगळे अचानक गप्प झाले. म्हणजे अशा कथेला तुम्ही कसा प्रतिसाद द्याल? ही एक शोकांतिका आहे, दशलक्षातील एक घटना जी तुम्हाला एकाच वेळी दुःखी करते आणि घाबरवते. पण अंतिम टिप्पणी मला सर्वात विचित्र वाटली. महिने मी अशा लोकांना शोधत आहे ज्याची त्याला दारू प्यायची होती पण ते सापडले नाहीत. जर मी असे केले तर त्यांनी जॉनीशी जे केले त्याबद्दल मी त्याला मारले असते. थांबून त्यांना माराल. कथा सांगणारा माणूस अतिशयोक्तीसाठी ओळखला जात होता, म्हणून मी असे गृहीत धरतो की त्याने जे सांगितले त्यापैकी फक्त 50% सत्य होते. पण मित्रांना दोष देण्याची त्याची तत्परता मला खरोखरच चुकीची वाटली आणि माझा विश्वास होता की मी एकटाच नाही, म्हणून मी प्रतिसाद दिला. मी तुला काय म्हणायचे आहे की तू त्याला मारशील? तू एकटा असताना जे घडले त्याला ते कसे जबाबदार आहेत? तर तो म्हणाला, हो, पण त्यांनी त्याला बाहेर जाऊन दारू प्यायला भाग पाडले म्हणून ते त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत. मी म्हणालो, ही हास्यास्पद आहे. जॉनी काही असहाय्य मूल नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर बोलावले आणि त्याने होकार दिला. त्याने निवड केली. जर तुम्ही मला आज रात्री तुमच्यासोबत
बाहेर जाण्यास प्रोत्साहन दिले आणि मी नशेमध्ये पुलावरून समजा खाली पडलो तर तुम्ही सर्वजण माझे खुनी समजाल का? अशी चर्चा या दोन व्यक्तींमध्ये झाली. मी जे घडले त्याचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मला माहीत आहे की जेव्हा अशी शोकांतिका घडते तेव्हा लोक स्वाभाविकपणे कोणाला तरी दोषी ठरवत असतात. तुम्ही खूप रागाने भरलेले आहात आणि ती निर्देशित करण्यासाठी तुमच्याकडे कोठेही नाही, कुणीही नाही. त्यामुळे तुम्ही पालकांना, दारूला, अगदी जॉनीलाही दोष देऊ शकता, पण ते निरर्थक आहे. परंतु सर्व मित्र जे काही करतात त्यासाठी त्याच्या चांगल्या हेतूने मित्रांना दोष देणे हास्यास्पद आहे. माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाकीचे गट सहमत नव्हते. माझ्या मित्रांनी लक्षावधी वेळा तेच केले आहे, याची काळजी घेतली नाही. एकापेक्षा जास्त प्रसंगी ते जॉनीचे मित्र आहेत याची त्यांना पर्वा नव्हती. हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते याची त्यांना पर्वा नव्हती. त्यांना फक्त दोष दुसऱ्यावर टाकण्याची काळजी होती. कुटुंबातील सदस्यांपासून ते मित्र, रोमॅन्टिक भागीदार, ओळखीचे बॉस आणि अनोळखी व्यक्तीपर्यंत मी बऱ्याच लोकांसह पाहणारा हा नमुना आहे. आणि माझ्या लक्षात आले आहे की जेवढे लोक बाह्य शक्तींना दोष देतात तेवढे ते अधिक दयनीय होतात. प्रत्येकजण हे काही प्रमाणात करतो, परंतु दोन प्रकारचे विश्वास आहेत जे आपण आपल्या सभोवतालचे जग पाहण्याच्या मार्गावर मर्यादा घालतात आणि या प्रक्रियेत आपल्याला एक क्षुद्र व्यक्ती बनवतात. मला खात्री आहे की तुम्ही एकतर स्वतःला किंवा तुमच्या आयुष्यातील कोणीतरी या दोन विश्वासापैकी एक म्हणून ओळखाल. विश्वास पहिला, गोष्टी नेहमी तुमच्या सोबत घडतात आणि तुमचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव नसतो असे तुम्ही गृहीत धरता. हा झाला पहिला विश्वास. तुमच्या सोबत घडणाऱ्या गोष्टींचा तुमच्यावर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडत नाही असा तुमचा विश्वास असेल तर तुमच्या जीवनावर तुमचे नियंत्रण नाही असे तुम्ही समजाल. अशा लोकांसाठी समस्या न सोडवता येणाऱ्या आणि चांगल्या गोष्टी अप्राप्य असतात. गोष्टी यादृच्छिकपणे घडेपर्यंत त्यांना फक्त प्रतीक्षा करावी लागेल. कधीकधी त्या गोष्टी चांगल्या असतात, बहुतेक वेळा वाईट असतात. या लोकांना वाटते की यशस्वी लोक फक्त भाग्यवान आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की कठोर परिश्रमाने फळ मिळत नाही, म्हणून ते सर्व काही अर्धवट करतात. मग ते सामान्य परिणामांबद्दल तक्रार करतात जी थेट त्यांच्या अर्धवट कामांचा परिणाम आहे. ही कॉलेजमधली ती मुलगी आहे जिने तिचे बहुतेक दिवस कामात घालवले तरी ती नेहमी पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसते. तिच्या पालकांसोबत राहूनही ज्यांनी सर्व काही दिले. जेव्हा मी त्या मुलीला विचारले की तिच्याकडे चित्रपटाच्या तिकिटासाठी $30 कसे नाहीत तेव्हा ती म्हणाली की तिने तिचा संपूर्ण पगार एका जोडप्यावर उडवला. तर नंतर ती विडंबना न पाहता कमी पगाराची तक्रार करत राहील. हा तो माणूस आहे एक जो खूप वेगाने प्रेमात पडतो आणि स्पष्ट लाल ध्वजाकडे दुर्लक्ष करतो. तो आंधळेपणाने त्याच्या जोडीदाराचे अनुसरण करतो जो त्याच्याशी चांगली वागणूक देत नाही. त्याने न केलेल्या गोष्टींसाठी त्याला दोष देतो आणि सतत त्याच्या सीमा ढकलतो. जेव्हा गोष्टी अपरिहार्यपणे स्फोट होतात तेव्हा तो आश्चर्यचकित होतो की त्याचा जोडीदार रात्रभर इतका बदलला. हा कसा असेल? तर त्यांच्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी न घेता हे लोक पुन्हा पुन्हा त्यात चुका करत राहतात आणि विश्वास ठेवतात की ते एका विचित्र जीवनासाठी नशिबात आहेत. कधीकधी जीवनातील गोष्टी यादृच्छिकपणे घडतात आणि ते रोखण्यासाठी तुम्ही फार काही करू शकत नाही. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार आहात. मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असो. मला काय म्हणायचे आहे ते दाखवून द्या. माझ्यासोबत अलीकडे घडलेल्या काही वाईट गोष्टी येथे आहेत. गेल्या 3 महिन्यात मी खूप वाईट ब्रेकअप झाले. परदेशात एकत्र राहत असताना यादृच्छिकपणे विमानात रडले. विच्छेदानंतर 2 मोटारसायकल अपघात झाले. थायलंड आणि बालीमध्ये माझ्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तणावामुळे 8 किलो 18 LBS कमी झाले. त्या प्रत्येक समस्येसाठी मी म्हणू शकतो की माझी चूक नाही. मी म्हणू शकतो की माझी मैत्रीण वाईट झाली म्हणूनच मी तणावग्रस्त होतो आणि वजन कमी केले. मी म्हणू शकतो की तिच्या वागण्याने मला ब्रेकअप करण्यास आणि विमानात रडण्यास प्रवृत्त केले. मी असे म्हणू शकतो की लोक मला ट्रॅफिकमध्ये कापतात ज्यामुळे मी क्रॅश होतो. मी असे म्हणू शकतो की माझ्या जवळच्या व्यक्तीला कोठेही नाही कर्करोगाचे निदान झाले आहे, पण ते खरे नाही. त्यातले काही नाही.
माझ्याकडे स्पष्ट सीमा नसल्यामुळे ब्रेकअप झाले, माझे वजन कमी झाले कारण मी माझ्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच मी विमानात कोसळले. जरी मी दुसऱ्याच्या कृतींमुळे क्रॅश झालो असलो तरी मला माहीत असले पाहिजे की या देशातील लोक वेगळ्या पद्धतीने गाडी चालवतात आणि नेहमी प्रत्येकाला कापतात आणि कर्करोगाचे निदान त्या व्यक्तीने 1 वर्षापेक्षा जास्त काळ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यावर झाले. या गोष्टी यादृच्छिक नव्हत्या. खरोखर यादृच्छिक गोष्टी घडत असताना त्या अत्यंत दुर्मिळ आहेत. आपण अशुभ घटना मानत असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्या स्वतःच्या निर्णयावर प्रभाव पाडतात. तुम्ही त्या व्यक्तीला डेट करण्यासाठी निवडले आहे, तुम्ही तुमचे पैसे खर्च करणे निवडले आहे, तुम्ही शाळा सोडण्याचा निर्णय घेतला, तुम्ही त्या कंपनीत काम करणे निवडले, तुम्ही आंधळे नशेत जाणे निवडले. याचा अर्थ असा नाही की इतर लोक वाईट गोष्टी करत नाहीत आणि तुमच्यासोबत घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतर लोक नक्कीच दोषी असू शकतात. पण जरी खरंच दुसऱ्याची चूक असली तरी परिणाम हाताळण्याची जबाबदारी तुमची आहे. जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर नवीन वास्तवाला सामोरे जाण्याची जबाबदारी तुमची आहे. पुढे कसे जायचे ते निवडणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर कोणी तुमच्याशी अन्यायकारक वागणूक देत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहणे, त्याच्यासोबत जगणे शिकणे किंवा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून काढून टाकणे ही तुमची जबाबदारी आहे. जर एखाद्याने तुम्हाला आघात केला असेल तर त्या आघाताला सामोरे जाणे, त्यातून सावरणे आणि मदत घेणे ही तुमची जबाबदारी आहे. तुमचे मानसिक आरोग्य तुमच्याच हातात असते. दोष आणि जबाबदारी या 2 भिन्न गोष्टी आहेत. ही कल्पना मार्क मॅन्सन यांनी मांडली होती. या विषयावरील त्यांच्या लेखातील आणखी एक उत्कृष्ट उदाहरण येथे, ते म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही उठलात आणि तुमच्या दारात एक नवजात बाळ असेल तर बाळाला तिथे ठेवण्यात तुमची चूक नसेल, पण बाळाची जबाबदारी आता तुमची असेल. काय करायचे तुम्हाला निवडावे लागेल आणि तुम्ही जे काही निवडले आहे ते ठेवणे, ते काढून टाकणे, त्याकडे दुर्लक्ष करणे, ते तुमच्या पाळीव पोपट्याला खाऊ घालणे, या सगळ्यांपैकी कोणत्याही निवडीशी संबंधित समस्या असतील आणि त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. वैयक्तिक जबाबदारी टाळणे हे नवीन वास्तव स्वीकारण्याऐवजी आणि स्वतःला त्याच्याशी जुळवून घेण्याऐवजी दोष आणि दोषांवर लक्ष केंद्रित केल्याने येते. आता आपण पाहूया विश्वास क्रमांक 2. तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीसाठी जबाबदार आहात, परंतु वाईट गोष्टीसाठी नाही. हा एक दृष्टिकोन आहे जो बहुतेक लोकांकडे काही प्रमाणात असतो. तो वैयक्तिकरित्या मला बराच काळ त्रास देत होता, पण आज जेव्हा मी पाहतो तेव्हा मला त्रास होतो. लोक कौतुकाच्या वैभवात उतावळे असतात. अरे तू छान शाळेत गेलास, अरे तुला तो पुरस्कार मिळाला, अरे तुला एक चांगला जोडीदार सापडला. त्यांचा प्रतिसाद नियमित असतो, होय मी हे सर्व स्वतःहून केले. पण जेव्हा गोष्टी आंबट होतात तेव्हा ते 180 खेचतात. जर एखाद्या बिघडलेल्या श्रीमंत मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवताना एका जोडप्यावर धाव घेतली आणि त्याची कार जर क्रॅश झाली तर तो त्याचा दोष नाही. अंधारात चालणारे जोडपे, त्याला पिऊ देणारे त्याचे मित्र आणि त्याची मैत्रीण ज्याने त्याला गाडी चालवण्यापासून रोखले नाही. ही ती मुलगी आहे जी प्रमोशन मिळवण्याच्या फुशारकी मारते कारण तिने त्यासाठी खूप मेहनत केली. पण जर दुसऱ्या मुलीला बढती मिळाली तर त्याचे कारण म्हणजे प्रणालीत धांदल उडाली आहे. हा तो माणूस आहे जो एखाद्या मुलीशी हुकअप केल्याबद्दल बढाई मारेल कारण तो स्त्रियांमध्ये खूप कुशल आहे, परंतु जेव्हा तो नाकारला जातो कारण ती एक अडकलेली कुत्री आहे ज्याला फक्त पैसे आणि कार पाहिजे आहेत. माझ्याकडे तोच मित्र होता जो त्याच्या आईने त्याला कामावर घेईपर्यंत त्याने वर्षानुवर्षे ताण काढला आणि असेल तरीही त्याने एका चांगल्या कंपनीत चांगले स्थान मिळवण्यासाठी कसे कष्ट केले याबद्दल बढाई मारेल. पण जेव्हा त्याची संगीत कारकीर्द एका दशकानंतर कुठेही जात नाही तेव्हा त्याचे कारण म्हणजे लोक मूर्ख आहेत आणि वास्तविक संगीताची प्रशंसा करत नाहीत. ही मानसिकता आकर्षक आहे कारण ती आपल्या सोशल मीडिया केंद्रित समाजाशी सुसंगत आहे. तुम्ही कोणत्याही इंस्टाग्राम प्रोफाईलवर माझ्यासह एक नजर टाकल्यास तुम्हाला फक्त हायलाईट रील दिसेल. प्रवास, पार्टी, यश, इंस्टाग्रामच्या आधारे तुम्हाला असे वाटेल की प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील एक वेळ घालवत आहे. सर्व वेळ तुम्ही तुमच्या ग्रे
ॲप्स क्युबिकलमध्ये अडकलेले असता तुम्हाला तुमच्या मेंदूने कोणती भिंत रंगवायची आहे याचा विचार करा. जबाबदारीच्या बाबतीतही असेच आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीची ओळख हवी आहे. प्रवास करताना मी प्रभावशाली लेखक, MLM योजना विकणाऱ्या मुलांपर्यंत डिजिटल नोकऱ्या असलेल्या अनेक लोकांना भेटलो. त्यातील प्रत्येकजण चांगल्या गोष्टी कशा मिळवायच्या याबद्दल बोलतात, जसे की पैसे कमविणे किंवा तुमचे सोशल मीडिया फॉलो करणे. तर तरीही यापैकी बहुतेक लोक मृगजळात आहेत. त्यांच्याकडे फारसे फॉलोअर्स नसतात आणि ते फारसे पैसे कमावतात. पण असे का असे विचारले असता ते काय बोलतात याचा अंदाज येईल का? तर आता कोणीही फोटोग्राफीकडे लक्ष देत नाही. जर तुम्ही सेल्फी विचित्र पोस्ट केल्या तरच तुम्हाला फॉलोअर्स मिळू शकतात. मी लोकांना पैसे कसे मिळवायचे हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी स्वतः पैसे कमवत नाही, कारण लोक इतके मूर्ख आहेत की माझे उत्पादन त्यांना अधिक कमवण्यासाठी कशी मदत करू शकते. माझे लिखाण चांगले आहे, आता कोणी वाचत नाही. आजकाल हे सर्व पॉडकास्ट आणि व्हिडिओबद्दल आहे. तर तेच जुने कंटाळवाणे बहाणे, गरीब मी, जग अन्यायकारक आहे. पण जेव्हा ते अनुयायी मिळू लागतात किंवा पैसे कमावतात तेव्हा ते लोक हुशार असतात असे नाही. अरे नाही, कारण ते अलौकिक बुद्धिमत्ता आहे ज्यांनी यश मिळवण्यापर्यंत धडपड केली. मूर्ख माणूस बनणे कसे थांबवायचे आणि आपल्या जीवनाची जबाबदारी कशी घ्यायची. तर जर तुम्ही हे वाचत किंवा हा व्हिडिओ ऐकत असाल आणि तुमच्या लक्षातही आले असेल की या प्रकारात मी जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे याचे वर्णन करतो, तर मला आशा आहे की ते वाक्य मला आता ती व्यक्ती व्हायचे नाही जी काही आवृत्ती असेल. आणि जर ते नसेल तर परत तरीही तुम्ही हे ऐकून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे थांबवले तर तुमचे जीवन आणि जग अधिक चांगले होईल. म्हणजे तू आणखी काय करणार आहेस? मित्रांकडून रॉस गेलरसारखे व्हा. पहा, मी ते खरोखरच सोपे केले आहे. दुसऱ्यांना दोष देणारी, घाणेरडी व्यक्ती पासून शक्तिशाली व्यक्ती ज्यांना चुकीचे काम केले जाते या प्रक्रियेत फक्त 3 टप्पे आहेत. तर पायरी क्रमांक 1, तुमच्या स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारा, चुका मान्य करा. पायरी क्रमांक 2, तुमच्या स्वतःच्या भावनांची जबाबदारी स्वीकारा, इतरांना दोष न देता. तर मी आता काय करू? जे झाले ते झाले. पुढील पायरी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग ती परिस्थिती दुरुस्त करणे, नुकसान नियंत्रित करणे किंवा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे परिणाम हाताळणे. हे टाळण्यासाठी मी काय करू शकलो असतो? पुन्हा तशाच परिस्थितीत न येण्यासाठी तुम्ही या अनुभवातून काय शिकू शकता ते पहा. ती भेट असेल तर काय घडले ते प्रत्यक्षात तुम्हाला तुमचे जीवन सुधारण्यात किंवा चांगल्या दिशेने पाऊल टाकण्यात मदत कशी होईल शक्यतोवर ते पहा. पायरी क्रमांक 3, इतर लोकांच्या कृती आणि भावनांची जबाबदारी घेऊ नका. यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे तुमच्या जोडीदाराचा विश्वासघात झाला आहे असे वाटू शकते. तुमच्या आईला वाटते की तुम्ही तिची काळजी करत नाही. तुमचा मित्र अनादर करतो. तर अशा वेगवेगळ्या परिस्थिती असू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपले विचार प्रक्रिया आणि आपली जी जबाबदारी आहे याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यात कळलेल्या असतील. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, फिल जेनेसिक यांच्या लेखावर आधारित हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.